तांदळाचे पापड करतो हे सगळ्यांना माहीतच असेल, पण नागलीचे तांदूळ पापड कसे करायचे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। स्वामी आणि खुशीसाठी मला हे पापड करायचे कारण की खूप खरपूस असतात आणि तोंडात टाकल्याबरोबर लगेच विघळतात। तांदूळ हे पूर्ण आपल्याला 3 दिवस पाण्यातच ठेवायचे आहेत। 2 दिवसाला पाणी चेंज करून तिसऱ्या दिवशी पाणी गाळून स्वच्छ धुवून ते वाळू घालायचे। नंतर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता आणि त्यानंतर नागलीचा पापड मसाला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलाय, तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी त्यामध्ये मीठ असतं। आपल्याला 1 ग्लास पाणी ते 1 ग्लास तांदळाचं पावडर असतं ना ते लागणार आहे। ते कसं करायचं चला मी तुम्हाला पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची। त्यानंतर 1 ग्लास आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचंय आणि आपण जसं पिठलं हटतो तसंच ते हटायचं आहे। त्याला आपण खिशी घेणं असं म्हणतो। स्वच्छ रुमाल घ्यायचा, त्यामध्ये थोडं पाणी शिपडायचं आणि छान असा एक पिठाचा गोळा करून घ्यायचा, चपात्याचा करतो तसं। त्यानंतर छोट्या छोट्या लाट्या करायच्या। मला एकदम पातळ हवे असेल तर तुम्ही प्लास्टिकवर वगैरे पण करू शकता आणि एकदम पातळ लेअर येतो। आणि नाही जमलं तर तुम्ही आमच्यासारखे ताटावर पण लाटू शकता। तर याला खिशी घेण्याचे पापड म्हणलं आपल्याला ताट असतं ना ते उलट करूनच डिंकाचं थोडं पाणी लावूनच लाटावं लागतं, जसं काही मी करत आहे। तुम्ही तसं ट्राय करू शकता। आता का माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा। पण हे पापड खूप छान आहेत खायला, आम्ही तळले सुद्धा होते। आता कसं टेस्ट आहे ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते। पापड एकदम वाळले, छान झाले आणि चवीला पण मी तुमच्या बाळाला 9 महिन्याच्या पुढे किंवा 1 वर्षाच्या पुढच्या बाळाला देऊ शकता कारण की तोपर्यंत त्यांना दात पण येतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा। बाय। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ सेव्ह करा, तुम्ही जेव्हा करताल तेव्हा नक्की काम येईल आणि अजून तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा। बाय।